महाराष्ट्र स्टेट BAMS BHMS BUMS कॅप राऊंड 4 नंतर आता पुढचा राऊंडचा टाइम टेबल सीईटी सेल कडून जाहीर करण्यात आलेला आहे. एक्झॅक्टली हा राऊंड कशा पद्धतीने होणार आहे, पुढे अजून किती राऊंड आहे, शेवटची कट ऑफ डेट काय आहे आणि राऊंड 4च्या विद्यार्थ्यांना जॉईनिंगसाठी देखील डेट वाढून देण्यात आलेली आहे. या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला इथे टाइम टेबल दिसत असेल. आता बघा याच्या एक्झॅक्टली बघा कशा पद्धतीने सांगितलेलं आहे. याच्यामध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 1. ठीक आहे, आता हा स्टे वॅकन्सी राऊंड 1चा टाइम टेबल आलेला आहे आणि याच्या आधीचा आपल्याला कुठला राऊंड झाला होता, तर कॅप राऊंड 4 झालेला होता. त्याचा रिझल्ट पण आला, विद्यार्थी ऍडमिशन घेत आहेत. फक्त त्या कॅप राऊंड बद्दल इथं महत्वाचं त्यांनी काय सांगितलेलं आहे, डेट थोडीशी वाढवून देण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कॅन्सल करायचे अशा विद्यार्थ्यांसाठी देखील कॅन्सलेशनची डेट इथे थोडीशी वाढवून देण्यात आलेली आहे. मग इथे काय सांगितलेली आहे, फिजिकल जॉईनिंग ऑफ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट रिक्विजिट फी ऍट चेक अलोटेड कॉलेज. तर ज्यांचा नंबरला कॅप राऊंड 4 ला लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी साधारणतः 1 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं कॉलेज किंवा आतापर्यंत जिथं ऍडमिशन घेतलंय आणि आता कॉलेजेस कॅन्सल करायचंय, BAMS BHMS BUMS आणि प्रोसेसच्या बाहेर जायचंय, रिपीट करायचंय, जे काय असेल, ज्या विद्यार्थ्यांना या वर्षीचं ऍडमिशन कॅन्सल करायचंय, प्रिस्क्राइब लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ ऍडमिशन विदाउट पेनल्टी. बघा, विदाउट पेनल्टी म्हणजे तुम्हाला पूर्ण फी वापस जर पाहिजे असेल विदाउट पेनल्टी, तर तुम्हाला 1/12/2025च्या तारखेपर्यंत तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे. आधी 30 तारीख होती, आता 1 तारखेपर्यंत कॅन्सलेशन दिलेलं आहे आणि 1 तारखेपर्यंत या जो चौथा राऊंड झालेला आहे 2 दिवसापूर्वी त्याच्या ऍडमिशनसाठी वेळ देण्यात आला. आता हे झालं या विद्यार्थ्यांसाठी. आता इथून पुढचा त्यांनी टाइम टेबल कसं दिलाय ते थोडंसं महत्वाचं आहे. आता इथून पुढे काय होणार आहे, तर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड आहे. जसं की आपण सांगितलेलं होतं की ऑनलाईन राऊंड होणार आहे, कुठेही ऑफलाईन किंवा स्पॉट राऊंड होणार नाही. तर आता बघा ऑनलाईन राऊंडचं काय सांगितलेलं आहे, डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स 2 तारखेला समजेल, कारण की 1 तारखेपर्यंत जॉईनिंग आहे. ज्या काही सीट राहणार आहेत किंवा जे काही ऍडमिशन कॅन्सल करणार आहेत विद्यार्थी, त्या सर्व सीट आपल्याला 2 तारखेला समजणार आहे. मग आता या राऊंडला काय असणार आहे, तर चॉईस फिलिंग असणार आहे आणि ही चॉईस फिलिंग फक्त आता एकदाच असणार आहे. इथून पुढचे जे काही ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड होणार आहे त्याच्यासाठी पुन्हा चॉईस फिलिंग नसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला BAMS BHMS BUMS जे काही ऑप्शन्स द्यायचे ते सर्व आता आपल्याला शेवटचे देता येणार आहे. ऑनलाईन प्रिफरन्सेस चॉईस फिलिंग प्रोसेस ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड चॉईस फील्ड ड्युरिंग कॅप राऊंड 4 विल बी नल. ते कॅन्सल होणार आहे आणि आता नवीन चॉईसेस आपल्याला द्यायचे 2 तारखे आणि 3 तारीख असे 2 दिवस देण्यात आलेले आहेत. 3 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे. ठीक आहे, ऑफ इलिजिबल. आता इलिजिबल म्हणजे कोण आहेत, तर ज्या विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड 4 पर्यंत म्हणजे जो मागचा पण राऊंड झाला तिथं पण नंबर लागला नाही असेच विद्यार्थी पुढे एलिजिबल असणार आहेत. सर आता 4 कॅप राऊंड 4 ला आमचा नंबर लागलेला होता, तर आम्हाला बेटरमेंट करता येणार आहे का? बेटरमेंट आता करता येत नाही. आता इथून पुढे चॉईस फिलिंग त्याच विद्यार्थ्याला करता येणार आहे ज्यांना ग्रुप बी मध्ये आतापर्यंत कॉलेजच मिळालेलं नाहीये. आतापर्यंत ज्यांना कॉलेज मिळालं नाही असेच विद्यार्थी आता इथून पुढे चॉईस फिलिंग करू शकतात. बाकी सर्व डिस्क्वालिफाय विद्यार्थी असणार. ठीक आहे, मग चॉईस फिलिंगला 2 आणि 3 तारखेला वेळ दिलेला आहे. मग त्याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे, डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट 4 तारखेला रिझल्ट लागेल. ऍडमिशन घ्यायला त्यांनी 3 दिवस दिलेले आहेत, 5 तारीख 6 तारीख 7 तारीख. 4 तारखेला रिझल्ट लागला की 7 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचंय. कोण घ्यायचंय, ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 1. म्हणजे एकूण कॅप राऊंड 4 झाले, त्याच्यानंतरचा हा 5वा राऊंड, त्याला नाव दिलेलं आहे ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 1. त्याचे ऍडमिशन 7 तारखेपर्यंत ज्यांचा नंबर लागला त्यांनी घ्यायचंय. आणि आता जर सीट पुन्हा अजून शिल्लक राहिल्या, जर जागा अजून शिल्लक राहिल्या, तर पुढचा देखील ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड होणार. ऑनलाईनच, ऑफलाईन नाही. बघा, डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट, डायरेक्ट डिक्लेरेशन. चॉईस फिलिंग आहे का? नाही. का नाहीये, तर चॉईस फिलिंग फक्त आता एकदाच करता येणार आहे, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं. त्यामुळे एकदा चॉईसेस द्यायचे, त्याच चॉईसेस प्रमाणे तुमचा रिझल्ट लागणार आहे आणि पुढचा रिझल्ट लागेल 8 तारखेला रिझल्ट लागेल. आणि त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायला ज्यांचा नंबर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 2 मध्ये लागेल त्यांना 9 आणि 10 तारीख असे 2 दिवस दिलेले आहेत. आणि 10 तारीख ही कट ऑफ डेट आहे. आधी 1 तारीख होती, आता 10 तारीख NCIMS ना वाढवून देण्यात आलेली आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे, कट ऑफ डेट ऑफ ऍडमिशन फॉर BAMS BHMS BUMS ऍज पर कन्सर्न सेंट्रल काउन्सिल कडून 10 तारखेपर्यंत दिलाय. नो ऍडमिशन कॅन बी ग्रांटेड आफ्टर द सेड कट ऑफ डेट.
10 तारखेपर्यंत कसल्या हेल्थीमध्ये संपूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आयुर्वेदा, BMS असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल, BMS, BHMS, BUMS याची ऍडमिशन प्रोसेस संपवण्यासाठी सेंट्रल काउन्सिलकडून सांगितलेलं आहे. लास्ट तारीख पूर्ण ऑल ओव्हर स्टेटमध्ये सगळीकडे 10 तारीख देण्यात आलेली आहे. 10 तारीख ही कट ऑफ डेट दिलेली आहे. जसे की MBBS BDS ची 20 तारीख होती, तशी यांची 10 डिसेंबर देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे कुठलेही राऊंड होणार नाही असं सध्या तरी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन राऊंड 2 होणार आहेत. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या. कॅन्डिडेट्स अलॉटेड सीट इन कॅप राऊंड 4 आर नॉट एलिजिबल टू पार्टिसिपेट इन ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड ॲज पर द रूल्स. लक्षात घ्या, ज्यांचा कॅप राऊंड 4 पर्यंत आता नंबर लागले, आता पण नंबर लागलेल्या विद्यार्थ्याला रिटेन्शन भरा न भरा तरी देखील आता तुम्हाला पुढे जाता येत नसतं. कॅप राऊंड 3 नंतरच जाता येत नसतं. यावर्षी एक राऊंड ऍडिशनल देण्यात आलेला होता सर्व विद्यार्थ्यांसाठी. आता इथून पुढे ज्यांना नंबर लागला नाही तेच पुढे जाणार. कॅन्डिडेट्स हु कुड नॉट ग्रँटेड बेटरमेंट, ठीक आहे, त्याचं काही नाही. इट इज मॅन्डेटरी टू जॉईन अलॉटेड सीट इन ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड. नंबर लागला ऍडमिशन घ्यावंच लागतं आणि पुढे जाता येत नाही. हेन्स कॅन्डिडेट शुड फिल ओनली दोज प्रिफरन्सेस फॉर विच दे आर रेडी टू. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तेच ऑप्शन टाका. कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू व्हेरीफाय अँड सर्टन फी स्ट्रक्चर. त्याचा इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट्स. म्हणजे त्या शेवटच्या राऊंडला तुम्ही DD चेक RTGS न पेमेंट देखील करू शकता. अशा पद्धतीचं आहे. आता याचं थोडेसे महत्वाचे नियम आपण लक्षात घेऊ. आता बघा, एकूण काय झालं, पहिला राऊंड झाला, दुसरा कॅप राऊंड झाला, थर्ड कॅप राऊंड झाला, फोर्थ कॅप राऊंड झाला आता. ठीक आहे, या फोर्थ कॅप राऊंडला आता ऍडमिशन घ्यायला 1 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. अजून महत्वाचं काय सांगितलेलं आहे तर 1 तारखेपर्यंत कॅन्सलेशनची पण डेट देण्यात आलेली आहे. 1 तारखेपर्यंत जे विद्यार्थ्यांनी आता BMS, BHMS, BUMS आतापर्यंत पहिल्यापासून 4थ्या राऊंड पर्यंत कुठेही ऍडमिशन घेतलं असेल आणि त्यांना वाटत असेल की मला आता रिपीट करायचंय, मला ऍडमिशन नकोय, जर तुम्हाला विदाऊट पेनल्टी सर्व फीस वापस पाहिजे असेल 1 तारखेच्या आत, 1 तारीख किंवा त्याच्या आत जाऊन तुम्ही कॉलेजला ऍडमिशन कॅन्सल करू शकता. जर कुठलं कॉलेज म्हणत असेल कॅन्सल करता येत नाही, तुमची फीस वापस भेटू शकत नाही, तुम्हाला सर्व अकॅडमिक कोर्सची फी भरावी लागेल, तर असं अजिबात नाहीये. विद्यार्थ्यांना ज्यांना नको असेल एकदा कॅन्सल केलं तुम्ही प्रोसेसच्या बाहेरच गेलात. असं नाही की कॅन्सल करून पुढच्या राऊंडला जा, असं नाहीये. ज्यांना रिपीट करायचंय, ज्यांना काही दुसरं काही करायचं असेल आणि नको असेल विदाऊट पेनल्टी 1 तारीख, आधी 30 तारीख होती, आता 1 तारीख दिलेली आहे. ठीक आहे, हे झालं याचं. आता महत्वाचं काय आहे, ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड. ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड हा कुठला आहे, पहिला आहे. ठीक आहे, मग याच्यातच आपल्याला एकदाच चॉईस फिलिंग करता येणार. मग या चॉईस फिलिंग मध्ये BAMS, BHMS आणि BUMS तुम्हाला जे काही ऑप्शन्स द्यायचे ते एकदाच देऊ शकतात. नुसतेच BMS दिले, नंबर जर लागला नाही सपोज या राऊंडला, तर लगेच पुढे स्टे वॅकन्सी राऊंड 2 होणार आहे 8 तारखेला. ठीक आहे, मग या राऊंड 2 ला चॉईस फिलिंग आहे का, बिलकुल नाही. हेच तुम्ही दिलेले चॉईसेस तेच कन्सिडर होणार. हे चॉईसेस कन्सिडर, इथं नंबर लागला ठीक आहे, नाही लागला तर झालं प्रोसेसच्या पुन्हा बाहेर. त्याच्यामुळे मॅक्झिमम ऑप्शन्स द्या. ज्यांना खूप कमी मार्केट नुसतं BMS देऊ नका, BMS सोबत BHMS चे पण ऑप्शन टाका. या राऊंडला जर BHMS लागलं ऍडमिशन घ्यावंच लागतं, इथून पुढच्या या राऊंडला जाता येत नाही. समजा इथं नुसते BMS टाकले, नंबर नाही लागला, हेच ऑप्शन इथे कन्सिडर होणार. इथे लागला ऍडमिशन घ्यायचं. इथं दिलेल्या ऑप्शन्स पैकी राऊंड 1 लाच तुमचा नंबर लागला, इथंच ऍडमिशन घ्यावं लागतं. या स्टे वॅकन्सी राऊंडला बेटरमेंट नसते. म्हणजे जिथं नंबर लागणार आहे तिथून पुढे तुम्हाला जाता येणार नाही. आणि समजा नंबर लागला नाही, समजा तुम्ही आता काही विद्यार्थी पुढे ऑप्शन टाकू असं विचार करत असतील तर अजिबात नाही. चॉईस फिलिंग एकदाच आहे. तुम्ही जर समजा इथं 30 ऑप्शन दिले तर हेच तुमचे ऑप्शन्स पुढच्या राऊंडला कन्सिडर होतील जर लागला नाही तर. सर मला पुढे जाऊन ऍड करता येतील का, नाही, बिलकुल ऍड करता येत नाही. तुम्हाला जे टाकायचंय ते आता शेवटचा चान्स आहे. ठीक आहे, त्यामुळे आता 2 तारखेला चॉईस फिलिंग चालू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायची अशा सर्व विद्यार्थ्यांचा व्हायब्रंट मधून आम्ही चॉईस फिलिंग करून देणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या ब्रांचमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काही अडचणी आल्या आम्हाला सांगा, त्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. शेवटची 10 तारीख कट ऑफ डेट दिलेली आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन प्रोसेस ज्यांना करायची. इथून पुढे कट ऑफ बरेचसे डाऊन येतील, कारण की या राऊंडमध्ये थोडेसे सर्व विद्यार्थ्याला बेटरमेंट दिल्यानं कट ऑफ तेवढाच हायर साईडलाच राहिलेला होता. आता इथून नक्कीच पुढच्या राऊंड पासून कट ऑफ मात्र आपल्याला लोअर आल्याला जाणवतील. काही अडचणी असतील आम्हाला कॉन्टॅक्ट करा, त्या रिलेटेड आम्ही तुम्हाला मदत करायला नेहमीच तत्पर आहेत मित्रांनो. थँक्यू सो मच.